इकडे मुंबई नाशिक महामार्गावरती वाशिंदपासून ठाण्याच्या दिशेने तब्बल 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। रस्त्यांमध्ये खड्डे आणि बायपासची सुरू असलेली कामं यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे आणि याच वाहतूक कोंडीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मी सध्या नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जातोय आणि इथे जर आपण पाहिलात तर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी गेल्या 1.5 तासापासून मी एकाच जागी उभा आहे। आमची गाडी एकाच जागी थांबलेली आहे आणि वाहतूक कोंडी ही कुठून कुठपर्यंत आहे हे जर सांगायचं झालं तर किमान 5.5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा सध्या लागलेल्या आहेत। वाशिंद इथे प्रचंड वाहतूक कोंडी आहे आणि त्याच ठिकाणी एका बाजूला एक बायपास बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच त्या आसपासच्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले आहेत आणि म्हणून वाहतूक कोंडी झाली असं कारण हे सांगितलं जातंय। आपण आता देखील पाहिलं ह्या सगळ्या मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत म्हणजे अवजड वाहनं जी आहेत ती सगळी अवजड वाहनं ही मुंबईच्या दिशेने जात आहेत। मात्र या सगळ्या अवजड वाहनांना जात असताना इथे अडथळा आहे तो वाहतूक कोंडीचा। याच्याबरोबरच काही 4 चाकी वाहनं देखील आहेत। आमच्यासारखे अनेक प्रवासी या महामार्गावर गेल्या 1.5 तासापासून रखडलेले आहेत। आम्हाला ठाण्यापर्यंत जायचं आहे आणि ठाण्यापर्यंत जाण्यासाठी आणखीन 2 तास दाखवत आहेत। इतकी वाईट परिस्थिती अजूनही या महामार्गावर आहे। त्यामुळे या महामार्गाची दुर्दशा लवकरात लवकर थांबवावी, खड्डे भरावे आणि वाहतूक कोंडी कायमची दूर करावी अशी अपेक्षा सगळे वाहन चालक करत आहेत। अक्षय भाटकर, एबीपी माझा, वाशिंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।